हा जो काही लेसन आपण 11th मध्ये पाहिला होता तर तो अगदीच रिलेटेड नाहीये, पण इट डिपेंड्स ऑन. त्याच्यामध्ये आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस तिघांच्या बद्दल बघितलेलं होतं. सॉलिड बद्दल जरा जास्त बघितलेलं होतं. गॅसेस साठी जी प्रॉपर्टी होती आपली, रेडिएशनची जी प्रॉपर्टी होती, तर रेडिएशनची प्रॉपर्टी, आणि त्याच्यानंतर आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हा जो कन्सेप्ट होता तो थोडक्यात गॅसशी वगैरे रिलेटेड हे जे कन्सेप्ट आहे म्हणजे थोडं कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन मेथड, तर गॅसशी रिलेटेड जे काय ते इन डिटेल प्रॉपर्टी आपल्याला ह्या लेसन मध्ये बघायचे. ऍक्च्युली जो ओल्ड सिलेबस जर बघितला तर ओल्ड सिलेबस मध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा वेगळा लेसन होता आणि रेडिएशन हा वेगळा लेसन होता. इथे या दोन्ही लेसनचं कॉम्बिनेशन केले, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. सीईटी साठी, जेई साठी महत्वाचा लेसन आहे. सीईटी साठी ह्या एका टॉपिकवर नियर अबाउट 12% चे क्वेश्चन्स विचारले जातात. हा असेल, ऑसिलेशन असेल, रोटेशनल डायनेमिक्स असेल, हे जे महत्वाचे ऍटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियर, स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लियस असेल, हे जे 4-5 लेसन्स आहेत की ज्याच्यावर सीईटी साठी नियर अबाउट 10 to 12% चे क्वेश्चन्स या मेन 4 टॉपिकवर विचारले जातात. त्यामुळे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. सो बी प्रिपेअर व्हेरी वेल. टॉपिक मधला टेक्स्टबुक जर असेल तर ओपन करा. मी टॉपिक मधला डिलीटेड पार्ट कोणता आहे तो डिलीटेड पार्ट सांगते. पेज नंबर बघा 56. बोर्ड टेक्स्टबुक ओपन करा, पेज नंबर 56, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर पहिला आहे तो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, तो म्हणजे काय बॉईल्स लॉ, की तो बॉईल्स लॉ आपण प्रूव्ह केला ऑलरेडी 11th मध्ये पण बघितलेला होता. सेकंड वन आहे तो बिहेवियर ऑफ गॅस. हा जो कन्सेप्ट आहे हा डिलीटेड पार्ट आहे. बिहेवियर ऑफ गॅस 3.2 मार्कआउट करा. पुस्तक नसेल तर नोटबुक मध्ये लिहून घ्या एका साईडला कुठं तरी. 3.2 वाला कन्सेप्ट आहे बिहेवियर ऑफ गॅस. इट इज अ डिलीटेड पार्ट. आफ्टर दॅट 3.3 आयडियल गॅस अँड रियल गॅस which is also deleted part. Then question point 3.4 हा जो कन्सेप्ट आहे मीन फ्री पार्ट हा डिलीटेड आहे. आता म्हणजे हे जे 3.3, 3.2, 3.3 आणि 3.4 हे तिन्ही पार्ट्स डिलीटेड आहेत, पण हे बेसिक पार्ट आहे. तर मी एक्सप्लेन करताना इन शॉर्ट मध्ये ह्याही सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. आता पुढचा जो आपला प्रेशर एक्झर्टेड, प्रेशर ऑफ आयडियल गॅस हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट साठी आपल्याला मीन फ्री पाथची डेफिनेशन का तो कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे. तर मी मीन फ्री पाथ जरासं डिटेल मध्ये घेणार. तर प्रेशर ऑफ आयडियल गॅस लॉंग क्वेश्चन्स मध्ये 4 मार्क्स साठी डेरिव्हेशन्स ते विचारलं जातं. प्रेशर ऑन दॅट आयडियल गॅस, प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅसेस, तो महत्वाचा कन्सेप्ट आहे. लॉंग क्वेश्चन्स मध्ये त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात या 4 मार्क्स साठी. आफ्टर दॅट रूट मीन स्क्वेअर स्पीड दिलेला आहे बघा, त्याचं डेरिव्हेशन दिलेलं आहे. रूट मीन स्क्वेअर हे 2 मार्क्स साठी वगैरे पुढचे क्वेश्चन्स आहेत. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी तोही पार्ट आपल्याला एक्झाम साठी असणार आहे. रिलेशन टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी मधले रिलेशन. आता त्याच्यानंतर डायरेक्ट 3.8 कन्सेप्ट वर जा. 3.8 कन्सेप्ट लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी हा डिलीटेड पार्ट आहे. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी डिलीटेड पार्ट आहे. आता त्याच्यानंतर जो काही डिग्रीज ऑफ फ्रीडमचा जो काही पार्ट आहे विच इज ऑल्सो डिलीटेड. लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी मध्ये 3.8.2 आहे बघा, 3.8.1 आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम, तो डिलीटेड पार्ट आहे. पण डिग्रीज ऑफ फ्रीडम कळल्याशिवाय पुढचा 3.9 वाला जो कन्सेप्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट प्रेशर या बेसिक इक्वेशन्स आपल्याला बघायचे. तर मग आधी डिग्रीज ऑफ फ्रीडम कळल्याशिवाय याच्यामधले कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता येत नाही. त्यामुळे डिग्रीज ऑफ फ्रीडम जरी डिलीटेड असला तरी मी तो तुम्हाला इन डिटेल घेणार आहे. आणि तो कळल्याशिवाय पुढचा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सीव्हीसीपीच्या व्हॅल्यूज मोनोएटॉमिक असेल, डायएटॉमिक असेल, पॉलीएटॉमिक असेल, त्याच्यासाठी त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम साठीच्या व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. त्या माहित नसेल तर पुढचं काहीच कॅल्क्युलेशन नाही करू शकत. त्यामुळे तो डिग्रीज ऑफ फ्रीडम इन डिटेल आपल्याला स्टडी करायचं. 3.9 मध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिले, त्याच्यामध्ये मेयर्स रिलेशन आहे बघा, तेही एक्झाम साठी 3 मार्क्स साठी तुम्हाला विचारू शकतात. मेयर्स रिलेशन Cp - Cv = R. देन मोनोएटॉमिक गॅस साठी, पॉलीएटॉमिक गॅस साठी आणि डायएटॉमिक गॅस साठी स्पेसिफिक हीट रेशियोची व्हॅल्यू काढली, महत्वाची आहे. न्यूमरिकल साठी असेल, एमसीक्यू साठी असेल, महत्वाचा कन्सेप्ट आहे. ओके, आता इथपर्यंत जो काही पार्ट आहे तो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसशी रिलेटेड इथपर्यंतचा पार्ट झाला. राहिलेला पार्ट आहे तो आपला रेडिएशनशी सुरू होतो. सो डायरेक्ट कन्सेप्ट 3.10 कडे बघा. 3.10 मध्ये ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन सगळ्या डेफिनेशन्स महत्वाच्या.
डेफिनेशन नंतर कोइफिशियंट्स दिले तर कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ते कोइफिशियंट्स आहेत. नंतर 3.11 ला जावा, परफेक्टली ब्लॅक बॉडी, पीबीबी म्हणतो आपण. परफेक्टली ब्लॅक बॉडी पर्टिक्युलर डायग्राम 2 मार्क्स साठी विचारली जाते. शॉर्ट नोट साठी परफेक्टली ब्लॅक बॉडी एक्झाम्पल साठी विचारला जातो. अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर फेरिस डायग्राम वगैरे दिले, फेरिस ब्लॅक बॉडी ते सगळं आहे एक्झाम साठी. इमिशन ऑफ हीट अँड रेडिएशन हा जो कन्सेप्ट आहे तोही आहे. डेफिनेशन खूप आहेत या लेसन मध्ये. नंतर कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी दिले बघा, कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन आहे. तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पण किर्चॉफ लॉ बघितला, पण तोच किर्चॉफ लॉ रिलेटेड टू करंट अँड व्होल्टेज. आणि इन दिस टॉपिक किर्चॉफ लॉ इज रिलेटेड टू रेडिएशन. Okay, so Kirchhoff law is related to radiation of heat. Then spectral distribution of black body radiation तो ग्राफ दिलेला आहे, तो ग्राफ पण एक्झाम साठी आहे पेज नंबर 69 वर. त्याच्यानंतर पेज नंबर 70 वर वाइन्स डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला, न्यूमेरिकल बोर्ड एक्झाम साठी वाइन्स डिस्प्लेसमेंट फॉर्म्युलाचं जे काही फॉर्म्युला आलेला आहे त्या फॉर्म्युला न्यूमेरिकल बोर्ड एक्झाम साठी बऱ्याच वेळेला विचारले गेले. वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉ 2 मार्क्स साठी तुम्हाला स्टेटन एक्सप्लेन मध्ये पण विचारू शकता. त्याच्यानंतर स्टीफन्स लॉ आणि रेडिएशन हा एक्झाम साठी कन्सेप्ट आहे. रेडिएशन मधले सगळे कन्सेप्ट आहेत, त्यातला एकही पार्ट डिलीटेड झालेला नाही. ओव्हरऑल टॉपिक खूप डिलीटेड काय फारसं नाहीये, आणि जे डिलीट केलं ते महत्वाचं आहे. डिलीट आहे पण महत्वाचं आहे, त्यामुळे आपल्याला शिकवावं तर लागणारच आहे. जरी डिलीटेड पार्ट असला, थेरी पॉइंट ऑफ तुम्हाला क्वेश्चन नाही विचारले जाणार, पण ते बेसिक माहित असल्याशिवाय पुढच्या गोष्टी आपण क्लिअर नाही करू शकतो. कळलं सगळ्यांना टॉपिक मध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट कशा पद्धतीने आहेत, कुणाशी रिलेटेड आहेत? लक्षात आलं असेल तर टॉपिक सुरू करूया. ओके, डिलीटेड पार्ट बघा, बिहेवियर ऑफ गॅस, आयडियल गॅस, रिअल गॅस आणि मीन फ्री पाथ आणि लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी. 4च पॉईंट डिलीटेड आहेत, पण त्याही महत्वाचे आहेत, त्यामुळे जरी डिलीटेड असेल तर आपल्याला ते घ्यायचे. आता मात्र मी थोडासा सिक्वेन्स चेंज करणार आहे टॉपिक शिकवत असताना, कारण की सुरुवातीला तुम्हाला जे डायरेक्ट प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल दिले, तर त्याच्या आधी गॅस साठी आपण कुठले कुठले अझम्पशन्स कन्सिडर करतो हे ते गॅसची. आपल्याला गॅस मध्ये काय माहितीये, एवढंच माहितीये की गॅस मध्ये हीट ट्रान्सफर रेडिएशन मेथडने केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गॅसेस मध्ये सॉलिड आणि लिक्विड पेक्षा इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कमी असतो, तिथलं बॉन्डिंग थोडंसं वीक असतं. ही एवढीच गोष्ट आपल्याला माहिती, म्हणजे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जास्त असतो, फोर्स तिथला कमी असतो. त्यामुळे हीट वगैरे जर सप्लाय केली तर रेडिएशन मेथड मध्ये म्हणजे जास्त फास्ट हीट ट्रान्सफर केली जाते ऍज कम्पेअर टू सॉलिड अँड लिक्विड. पण ऍक्च्युअली त्या गॅसेस मध्ये कशा पद्धतीने मॉलिक्युल्स मध्ये फोर्स कसा असतो, त्याचं मास कसं असतं, ते एकमेकांशी कोलाड होत असताना कशा पद्धतीने कोलिजन करतात, ह्या सगळ्या गोष्टी जे बेसिक म्हणतो आपल्याला ते गॅस साठीचं बेसिक आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यामुळे मी आधी तुम्हाला गॅस साठीचे जे बेसिक अझम्पशन्स आहेत ते अझम्पशन सांगते, आणि त्या अझम्पशन्स वर डिपेंड आपलं प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूलचं डेरिव्हेशन असतं. मी डायरेक्ट डेरिव्हेशन नाही घेणार आहे, आधी अझम्पशन सांगेल, मीन फ्री पाथ काय प्रकार आहे सांगेल, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काय सांगेल, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्यानंतर मग आपण तिथे डेरिव्हेशन कडे जाणार. डेरिव्हेशन दिसताना किंवा मी नोट्स मध्ये लिहिताना किंवा बोर्डवर एक्सप्लेन करताना खूप लेंथी वाटेल, खूप मोठे वाटेल, ठीक आहे, पण ऍक्च्युअली प्रिपेअर करत असताना समजून घ्या डेरिव्हेशन्स आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस म्हणण्यापेक्षा कॉमन टर्म्स काय आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर त्याच्यासारखं सोपं डेरिव्हेशन कुठलं नाही. लेंथी आहे मान्य आहे, पण एकदम इझी पण इतकंच आहे. काय करायचं मी सांगते, कशा एकमेकांशी रिलेट टर्म्स लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर गॅसेस मध्ये आपण जर सांगायचं म्हणलं तर आता इथे डायरेक्ट तुम्हाला काय दिलं, इंट्रोडक्शन पार्ट, आयडियल गॅसचं इक्वेशन दिले, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आता आयडियल गॅस पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हेच इक्वेशन आहे आपलं. PV is equal to nRT. P as a pressure, V as a volume, N number of moles, R ideal gas constant आणि T असेल टेम्परेचर असेल. आता हे इक्वेशन कसं येतं हे ऑलरेडी 11th मध्ये आपण पाहिलंय ना, बॉयस लॉ, चार्ल्स लॉ आणि प्रेशर लॉ, ह्या तिन्ही लॉचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, आयडियल गॅस इक्वेशन मिळतं.
बॉयसला, चार्ल्सला आणि प्रेशर किंवा आयझॅक गे लुझॉफला म्हटलं तरी चालेल. बॉयसला काय स्टेटमेंट आहे किंवा इक्वेशन काय असतं सांगा. बॉयसला at constant temperature pressure is inversely proportional to volume. बरोबर. at constant temperature बॉयसला pressure is inversely proportional to volume at constant temperature. तर टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल, pressure is inversely proportional to volume. So therefore P is equal to C upon V. C is a constant. C is a proportional constant. So therefore PV is equal to constant. हे आपलं बॉयस लॉ झाला. So this is first law, Boyle's law. Okay. Second काय आपला चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय इक्वेशन आहे? चार्ल्स लॉचं इक्वेशन काय आहे? यस, इक्वेशन काय चार्ल्स लॉचं? कुणामध्ये रिलेशन आहे? कोण कॉन्स्टंट? At constant pressure, volume is directly proportional to temperature if pressure is constant. जर pressure constant असेल तर volume is yes आदित्य correct. Volume is directly proportional to temperature at constant pressure. मग इक्वेशन कसं लिहिता येतं आपल्याला ठिकाणी? V is equal to C into T. C is a constant. मग इक्वेशन काय मिळतं? V upon T is equal to C. बरोबर का? बरोबर. इट इज अ चार्ल्स लॉ. आणि थर्ड लॉ कुठला आपला? थर्ड लॉ येते गे लुझॉफ लॉ. In this case, relation between pressure and temperature. Third one law is गे लुझॉफ law. It is also called as a pressure law. Yes, Samiksha. It is also called as a pressure law. So pressure is directly proportional to temperature at constant volume. Volume जर constant असेल तर pressure is directly proportional to काय असतं? Temperature असतं. मग इक्वेशन कसं मिळतं? P is equal to Cp. So P upon T is equal to C. Constant चे इक्वेशन आहे. P upon T is equal to C. Constant साठी इक्वेशन आहे. Is that clear? So Boyle's law, चार्ल्स लॉ आणि गे लुझॉफ लॉ ह्या तिन्ही लॉचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर इक्वेशन कसं मिळेल आपल्याला बघा. तिन्ही लॉचं कॉम्बिनेशन करूया. पहिला काय PV is equal to constant. So PV upon T is equal to constant. हे आपल्याला तीन लॉज जर आपण कंबाईन केले तर आपल्याला इक्वेशन मिळतं PV upon T is equal to constant. फर्स्ट बघा PV is equal to constant. बॉयल्स लॉ आला. Pressure is directly proportional to volume, inversely proportional to volume. That is PV is equal to constant. हे final equations बघा. PV is equal to constant हा first law झाला. Second V upon T is equal to constant. Pressure constant असेल तर काय V upon T येते ना. V upon T is equal to constant. Second law झाला. आणि third law काय आहे? Pressure upon temperature is equal to constant. V silent ला ठेवा. P upon T is equal to constant. म्हणजे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे लुझॉफ लॉचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन मिळतं. आणि दिस इक्वेशन इज PV upon T is equal to constant. मग हा जो काही कॉन्स्टंट टर्म आहे तो कॉन्स्टंट टर्म काय मिळतो आपल्याला? इट इज अ आयडियल गॅस कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो. सो PV upon T is equal to constant असेल आपला R. आयडियल गॅस कॉन्स्टंट PV upon T is equal to मग हेच इक्वेशन आपण P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon V2 and so on. नंबर ऑफ गॅस साठी आपण या ठिकाणी इक्वेशन लिहू शकतो. आता समजा आपल्याला जर नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायचे असतील तर n काय असेल आपला नंबर ऑफ मोल्स असेल. तर n असेल आपला नंबर ऑफ मोल्स असेल. या नंबर ऑफ मोल्स साठी इक्वेशन कसं लिहायचं या ठिकाणी? नंबर ऑफ मोल्स साठी PV is directly proportional to n into T. So that is PV is equal to nRT. So this is our ideal gas equation. N is in terms of number of moles. PV is equal to nRT. N is a number of moles. तर आता ह्याच्यामध्ये जो काही n आहे, n नंबर ऑफ इथं जो काही आपल्याला n दिलेला आहे तर n नंबर ऑफ मोल्सची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला? n number of moles that is mass of gas divided by molar mass. मी हे इरेज करते. लिहायचं आहे, लिहिणार आहात. ओके. आता ह्याच्यामध्ये जो काही n आपला नंबर ऑफ मोल्स आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू
फॉर्म्युला मध्ये जर एक्सप्रेस केला तर नंबर ऑफ मोल्स काय त्या ठिकाणी नंबर ऑफ मोल इज mass of gas divided by molar mass of gas. Mass of gas divided by molar mass of gas. Molar mass of gas divided by molar mass of gas, that is N number of moles. मग आता इथं जो काय आपण आयडियल गॅस कॉन्स्टंट घेतला त्याची व्हॅल्यू किती असते? Yes, any idea about this value? Ideal gas constant. What is the value of ideal gas constant? R is equal to काय value आहे standard? Ideal gas constant 8.314. युनिट कसं काढणार याचा? आयडियल गॅस कॉन्स्टंट चे युनिट कसं काढणार सांगा? ही व्हॅल्यू झाली. पुढे युनिट कुठल्या फॉर्म्युलाने काढणार? PV is equal to nRT ना. So R is equal to PV upon N into T. बरोबर का? युनिट क्या कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. P म्हणजे प्रेशर. प्रेशर साठी न्यूटन पर मीटर स्क्वेअर येईल. P प्रेशर आहे. प्रेशर साठी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. V म्हणजे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम साठी मीटर क्यूब डिवाइडेड बाय N नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स साठी मोल आणि T टेम्परेचर. टेम्परेचर साठी केल्विन. तर मीटर ह्याच्यामधला हे कॅन्सल होईल की नाही? मीटर स्क्वेअर मधलं ते आणि 1 मीटर शिल्लक होईल का? मग काय येईल? न्यूटन मीटर डिवाइडेड बाय मोल इनटू केल्विन आहे का? मग न्यूटन मीटरलाच काय म्हणतो आपण? जूल म्हणतो का? न्यूटन मीटरलाच काय म्हणतो आपण? जूल. जूल डिवाइडेड बाय मोल इनटू केल्विन. त्यामुळे याचं युनिट काय असेल? जूल पर मोल पर केल्विन. कळलं का कसं काढलं आपण? PV is equal to nRT, R is equal to PV upon NT. P प्रेशर साठी न्यूटन पर मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूम साठी मीटर क्यूब, N नंबर ऑफ मोल साठी मोल आणि T साठी टेम्परेचर. कॉमन टर्म कॅन्सल करा. न्यूटन पर मीटरला काय म्हणतो आपण? जूल असं म्हणतो. त्यामुळे आयडियल गॅस कॉन्स्टंट R ची व्हॅल्यू असते 8.314 जूल पर मोल पर केल्विन. डायमेन्शन्स पण असेच काढता येतील याचे ना. डायमेन्शन्स कसे काढणार याचे? m raised to 1, l raised to 2, t raised to -2, k raised to -1, mol raised to -1. जूल एनर्जी साठी आहे. हे जे डायमेन्शन्स आहेत ते एनर्जीचे आहेत. m1 l2 t -2 हे एनर्जी साठी आहे. t as a time, so k is represented as a kelvin, unit of temperature. So k raised to -1, mol raised to -1. This is value of ideal gas constant R and these are the dimensions m1 l2 t -2 k raised to -1 mol raised to -1. R ideal gas constant 8.314 into joule per mol per Kelvin. Okay, is that clear? जरी तुम्हाला डायमेन्शन्स वगैरे विचारलं तरी अशा पद्धतीने आयडियल गॅस कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स आणि युनिट आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. चला लिहिणार असाल द्या पटकन. ठीक आहे. आता हा जो काही फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ एवोगाड्रो नंबर मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं. जसं आपण नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला लिहिला तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी N upon NA या फॉर्म मध्ये आपल्याला प्रेझेंट करता येईल. N upon NA. तर NA हा काय आपला एवोगाड्रो नंबर. NA एवोगाड्रो नंबर आणि N असेल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द गॅस. N number of molecules. Number of molecules in the gas. Number of molecules in the gas divided by N का असेल आपला एवोगाड्रो नंबर असेल. Okay, so N is एवोगाड्रो number. Number of molecules in the gas divided by एवोगाड्रो number. मतलब हा जो फॉर्म्युला आहे तो हा जो आयडियल गॅस इक्वेशन आहे सो R is equal to एवोगाड्रो number into Kb. Kb is a Boltzmann constant. एवोगाड्रो number into kBT. This symbol small letter मध्ये एवोगाड्रो number divided by kB. हा एवोगाड्रो number into Boltzmann constant मध्ये. तर मग जे काय आपला आयडियल गॅस इक्वेशन आहे का PV is equal to nRT आहे. तर हा जो काही R आहे त्या R ला आपण ह्या टर्म मध्ये पण एक्सप्रेस करू. मग PV is equal to RT.
त्या R ला आपण ह्याच्यामध्ये एक्सप्रेस केलं तर PV is equal to NA. Now Avogadro number into Boltzmann constant. हे लागणार आहे पुढे रिलेशन. हे वाला जे रिलेशन आहे पुढे लागणार आहे. Ideal gas constant is equal to Avogadro number into Boltzmann constant. Avogadro number into Boltzmann constant. आता तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झालंच असेल. Avogadro number ची व्हॅल्यू माहित असेल ती पुट अप करा. Boltzmann constant ची व्हॅल्यू माहित असेल ती पुट अप करा. दोन्ही व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर त्याचा आन्सर एवढंच येईल. दोन्ही व्हॅल्यूज जर मल्टिप्लिकेशन केलं आपण Avogadro नंबर आणि Boltzmann कॉन्स्टंट दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर त्याचं इतकंच आन्सर येतं. 8.314 करून बघा जर Avogadro नंबर आणि Boltzmann कॉन्स्टंट ची व्हॅल्यू माहित असेल. करा सॉल्व. हे लिहून घ्या. आता ह्या इक्वेशनला आपण PV nRT असेल किंवा PV nKBT असेल या इक्वेशनला आपण आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन this equation is obey at any value of pressure and temperature. कुठल्याही प्रेशरच्या आणि टेम्परेचरच्या व्हॅल्यू साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय केले जातात. इट इज फॉर आयडियल गॅस. इट इज फॉर आयडियल गॅस. कुठल्याही प्रेशर आणि व्हॉल्यूम साठी इक्वेशन प्रेशर आणि टेम्परेचर साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय केले जातात. सो इट इज अ आयडियल गॅस. ठीक आहे. आता पुढचा जो आहे तो बिहेवियर ऑफ गॅस. गॅसचं बिहेवियर डिलीटेड पार्ट आहे पण ते अझम्पशन्स वगैरे आपल्याला महत्त्वाचे ते लागणार. आणि त्याच्यानंतर आयडियल गॅस आणि रिअल गॅस काय माहितीये का? आयडिया आहे की तुम्हाला आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला डिफरन्स काय माहितीये का? बरं ठीक आहे. आता जे काही बिहेवियर ऑफ गॅस मॉलिक्यूल आहे त्या गॅस मॉलिक्यूलचे बिहेवियर बघूया. उद्याच्या लेक्चरला आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला डिफरन्स एक्सप्लेन करते. तर बिहेवियर ऑफ गॅस मॉलिक्यूल ऍक्च्युअली इट इज अ डिलीटेड पार्ट पण प्रेशरचं जे काही इक्वेशन आहे ते प्रेशरचं इक्वेशन हे समजल्याशिवाय आपल्याला म्हणजे गॅस मध्ये ऍक्च्युअली आपल्याला मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की आपल्याला गॅस रिलेटेड काय माहिती आहे. गॅस रिलेटेड एवढंच माहिती आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्स यांच्यामध्ये कमी असतो किंवा हीट सप्लाय केली तर रेडिएशन मेथडनी ही ट्रान्सफर केली जाते आणि इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. हे एवढंच आपल्याला माहिती आहे. पण ऍक्च्युली जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत त्यांचं नेचर कसं असतं आणि ते मूव्ह होताना त्यांचं एकमेकांशी इंटरॅक्शन कसं असतं हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. सो आवर नेक्स्ट कन्सेप्ट इज बिहेवियर ऑफ आयडियल गॅस. बिहेवियर ऑफ गॅस मॉलिक्यूल बघा. आता गॅस मॉलिक्यूल मध्ये बिहेवियर ऑफ गॅस मॉलिक्यूल पहिल्यांदा गॅस मॉलिक्यूलचं नेचर कसं असतं ते बघूया. नेचर ऑफ गॅस मॉलिक्यूल. मुळात गॅस मॉलिक्यूल कशाला म्हणायचं. मॉलिक्यूल कशाला म्हणायचं. कुठलाही जर आपण गॅस घेतला तर त्या गॅस मध्ये जे काही स्मॉलेस्ट पार्टिकल असतात गॅस मॉलिक्यूल कंटेन लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल. गॅस मध्ये जे काही लार्ज नंबर ऑफ टायनी म्हणजे स्मॉल साइज असतात लहान टायनी TIN. तर गॅस मध्ये जे काही स्मॉल लार्ज मॅक्झिमम नंबर ऑफ जे टायनी पार्टिकल्स असतात त्या टायनी पार्टिकल्सला आपण गॅस मॉलिक्यूल्स असं म्हणतो. ओके. गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स. Gas consists of large number of tiny particles. Gas consists of large number of tiny particles is called as gas molecule. की गॅस मध्ये जे काही छोटे छोटे जे काही पार्टिकल्स असतात त्याला आपण काय म्हणतो गॅस मॉलिक्युल्स असं म्हणतो.
आता हे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, जे काही टायनी पार्टिकल्स आहेत, परफेक्टली इलास्टिक असतात, रिजिड असतात आणि त्यांचा जो काही डायमीटर आहे, डायमीटर इज व्हेरी 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 स्मॉल. तर ते जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, these gas molecules are rigid and perfectly elastic. आता rigid म्हणजे काय? rigid या त्याच्या assumptions वर, या बिहेवियरवर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल पुढचं डेरिव्हेशन डिपेंड आहे, कारण की प्रत्येक assumptions कुठे ना कुठेतरी आपल्याला यूज करावं लागतं. गॅस मध्ये जे काही स्मॉलेस्ट पार्टिकल्स असतात, लार्ज नंबर ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल, त्याला आपण गॅस मॉलिक्युल्स असं म्हणतो. ते जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, रिजिड डेफिनेट शेप अँड साइज पॉसेस करतात. रिजिड म्हणजे डेफिनेट शेप अँड साइज. इट डज नॉट चेंज इट्स डायमेन्शन्स अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. फोर्स अप्लाय केल्यानंतर शेप साइज वगैरे त्याचा चेंज होत नाही. ओके, सो दे आर रिजिड, परफेक्टली इलास्टिक. दे आर रिजिड, परफेक्टली इलास्टिक, आणि त्याचे जे काही परफेक्टली इलास्टिक स्पियर असतात, परफेक्टली इलास्टिक स्पियर and very small diameter. Size खूप लहान असते. It having very very small diameter. Okay. तिसरा काय आहे ज्या ठिकाणी गॅस मॉलिक्युल्स रिलेटेड, ते जे काही गॅस मॉलिक्युल्स असतात, जर आपण एकच कुठला तरी गॅस घेतो, समजा हायड्रोजन गॅस घ्या, नायट्रोजन गॅस, एकाच गॅस मधले जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, दे आर आयडेंटिकल इन शेप, साइज अँड इट्स मास. म्हणजे आपण जर हायड्रोजन गॅस घेतला असेल, तर हायड्रोजन गॅस मध्ये जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, त्या सगळ्या मॉलिक्युलची साइज, शेप आणि त्या सगळ्या मॉलिक्युलचं मास, म्हणजे एका मॉलिक्युलची साइज जी काय असेल, त्याचं मास जे काय असेल, त्याचा शेप जो काय असेल, तेच साइज, शेप आणि मास बाकीच्या मॉलिक्युलचं पण तितकंच असतं, कधी एकाच गॅस मधलं. समजा आपण नायट्रोजन गॅस घेतला असेल, तर नायट्रोजन गॅस मधले जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, त्या प्रत्येक मॉलिक्युलचा मास, साइज आणि शेप सेम असतो. एकाच गॅस मधल्या मॉलिक्युलचा मास वगैरे. तर प्रत्येक वेळेला मासाचं M1, M2, M3, M4 असं कन्सिडर करता. M मास एका मॉलिक्युलचं जे मास आहे तेच मास दुसऱ्या मॉलिक्युल, तेच मास तिसऱ्या मॉलिक्युलचं. सो इन गॅस, मॉलिक्युल्स ऑफ गॅस, they are identical in shape, size and mass. They are identical in shape, size and mass. जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, ते गॅस मॉलिक्युलची शेप, साइज आणि मास सगळ्या गॅस मॉलिक्युलचं काय असतं, सेम असतं. ठीक आहे. आता चौथा, ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. नीट एक्सप्लेन करते. ऍक्च्युअल व्हॅल्यू actual volume occupied by gas molecule, actual volume occupied by gas molecule is very small, is small as compared to total volume occupied by the gas, as compared to total volume occupied by gas. ठीक आहे. गॅस मध्ये काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दॅट इज गॅस मॉलिक्युल. समजा आपण एक कंटेनर घेऊ, या कंटेनर मध्ये आपले काय आहे, समजा आता गॅस, या गॅस मध्ये काय आहे, या गॅस मध्ये आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. तर त्या कंटेनरचा त्या गॅसने जेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय, त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यूम कुणाचा असतो, तर गॅस मॉलिक्युल्स असतो. म्हणजे गॅसने जेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय, तो व्हॉल्यूम जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू गॅस मॉलिक्युलने ऑक्युपाय केलेल्या व्हॉल्यूम पेक्षा. कळतंय का बघा. ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. म्हणजे एका कंटेनर मध्ये जो काही गॅस असेल, त्या गॅसने जो काही व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय, तो व्हॉल्यूम ऍक्च्युअल गॅस मॉलिक्युलने ऑक्युपाय केलेल्या व्हॉल्यूम पेक्षा काय असतो, जास्त असतो. म्हणजे गॅस मॉलिक्युल ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम हा कमी असतो आणि गॅसने ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम हा काय असतो, जास्त ऍक्टिव्ह. ओके, हे झालं गॅसचं नेचर कसं, गॅस मॉलिक्युलचं नेचर कसं असतं त्यासाठीचं डिटेलिंग झालं.
आता गॅस मॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे, त्यामुळे ते मूव्ह होत असतात. तर ते मूव्ह होत असताना त्यांच्या मोशनशी रिलेटेड कोणते अझम्पशन्स आहेत ते आपण बघायचं. लक्षात आले अझम्पशन्स? पहिलं अझम्पशन, गॅस मध्ये जे काही स्मॉलेस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सना आपण काय म्हणतो? टायनी पार्टिकल्सना गॅस मॉलिक्युल्स म्हणतो. गॅस कन्सिस्ट ऑफ large number of tiny particles. Large number of tiny particles, that is called as a gas molecule. These gas molecules are rigid, perfectly elastic sphere, and diameter is very, very small. Third one is same mass of same gas content. Gas molecules are in identically shape, size, and mass. एकच गॅस असेल तर एका गॅस मधले सगळे गॅस मॉलिक्युल्स आयडेंटिकल असतात, त्यांचा शेप, साईज आणि मास सगळ्यांचं काय असतं? सेम असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्च्युली जो काही गॅस मॉलिक्युलनी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय तो गॅस मॉलिक्युलने ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम हा टोटल गॅसने ऑक्युपाय केलेल्या व्हॉल्यूम पेक्षा कसा असतो? कमी असतो. नेचरशी रिलेटेड अझम्पशन्स कळले का? हे अझम्पशन्स डेरिव्हेशन्स मध्ये लागणार आहेत. नेचरशी रिलेटेड कळलंय, लिहिणार असेल तर पटकन लिहून घ्या. पुढे आता मोशनशी रिलेटेड अझम्पशन. पहिला नेचरशी रिलेटेड झालं, आता रॅन्डम मोशन ऑफ गॅस. रॅन्डम मोशन ऑफ गॅस मॉलिक्यूल. आता त्याच्यामध्ये बघा, मॉलिक्युल्स कसे, गॅसेस कसं असतात? इंटरमॉलिक्युलर फोर्स त्यांच्यातला कमी असतो, त्यामुळे दे गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. So gas molecules are always state of random motion. Molecules are always state of random motion. Molecules are always state of random motion. आता स्टेट ऑफ रॅन्डम मोशन याचा अर्थ काय? रॅन्डम मोशन म्हणजे काय? स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. समजा आपण हा कंटेनर घ्यायचा, कंटेनर मध्ये काय गॅस आहे, गॅस मध्ये काय आहे? गॅस मॉलिक्युल्स. यस आदित्य, गॅस मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो? कमी असतो. तर ते मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. याचा अर्थ काय? की ते जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत they are moving in all possible direction with all possible velocity. हे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत ते गॅस मॉलिक्युल कुठल्याही डायरेक्शनला कुठल्याही वेलोसिटीने काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. they are move in all direction with possible velocity. याचा अर्थ प्रत्येकाची वेलोसिटी वेगवेगळी असू शकते, कुठल्याही डायरेक्शनने ते मूव्ह होऊ शकतात आणि त्याची वेलोसिटी कुठलीही असू शकते. They are moving all direction with possible velocity. They are move in all direction with possible velocity. They are moving all direction with possible velocity. कुठल्याही डायरेक्शननी कितीही वेलोसिटीने ते मॉलिक्युल्स मूव्ह होऊ शकतात. लक्षात आलं? फर्स्ट अझम्पशन. सो दे आर इन रॅन्डम मोशन, दॅट इज दे मूव्ह इन ऑल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलोसिटी. ओके, आता सेकंड अझम्पशन काय आहे? पहिल्या अझम्पशन्स मध्ये काय सांगितलं? दे आर मूव्हिंग ऑलवेज स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. सो ड्यू टू दिस रॅन्डम मोशन, these gas molecules are collides with each other as well as they collides with walls of container. Collides with each other as well as they collides with walls of container.
व्हेलॉसिटी. मग ते मॉलिक्युल्स कुठल्याही डायरेक्शन मूव्ह होत असताना, समजा कुठल्याही डायरेक्शन तो गॅस मॉलिक्युल जर मूव्ह झाला, तर समजा हा इकडून एक मॉलिक्युल इकडून एक मॉलिक्युल आहे, तर दोन्ही मॉलिक्युलचं काय होऊ शकतं, कोलिजन होऊ शकतं. एक आहे आदिती, एक आहे स्मॉल ए मिनिंग एक्सेलरेशन 0 काय, वेलोसिटी प्रत्येकाची वेगवेगळी आहे ना. ओके, ते कुठल्याही डायरेक्शन, नो आदित्य इट इज नॉट कॉन्स्टंट. हा एका मॉलिक्युलची कॉन्स्टंट असेल, पण प्रत्येक मॉलिक्युलची वेलोसिटी वेगवेगळी. पण त्यांचं म्हणतो सेकंड पोस्टलेट मध्ये काय म्हणलं आपण, की त्या रॅन्डम मोशन मध्ये असल्यामुळे ते एकमेकांच्यावर कोलाइड होतात. ते एकमेकांच्यावर कोलाइड पण होतात. आणि आता समजा ही वॉल्स आहे, पण ते वॉल्स ऑफ कंटेनर बरोबर पण काय केलं जातं, त्यांचं कोलिजन होतं. ओके, सो दे आर कोलाइड्स विथ ईच अदर as well as they are collides with walls of container. त्यामुळे त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचा लॉस होत नाही. कोलिजन मध्ये there is no loss in kinetic energy. In collision there is no loss in kinetic energy. आणखी ते से मॉलिक्युल एक गॅस मॉलिक्युल बरोबर कोलाइड होत असताना velocity remains constant for particular molecule, so that kinetic energy चा त्या कंडिशन मध्ये कोलिजन मध्ये लॉस होत नाही. ओके, नेक्स्ट वन इज, आता याच्यामध्ये की जे काही मॉलिक्युल्स त्यांचं जे काही कोलिजन सुरू आहे, बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन molecules travel in a straight line. कोलिजन होत असताना ते मॉलिक्युल्स ऑलवेज दे आर ट्रॅव्हलिंग स्ट्रेट लाईन. समजा आपण हा गॅस घेतला, गॅस मध्ये इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल. हा मॉलिक्युल इकडे इकडे जात असताना नेहमी स्ट्रेट लाईन मध्येच जात असतो. दुसरीकडे जात असताना नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये, कुठल्याही डायरेक्शनने कसाही जाईल, पण दे आर मूव्हिंग ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. ओके, दे आर ऑलवेज मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन. मग आता हे विथ एनी वेलोसिटी, आता म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलची वेलोसिटी वेगवेगळी असेल. समजा हा मॉलिक्युल कुठेही जाताना स्ट्रेट लाईन मध्ये जा, हा मॉलिक्युल इकडे कुठल्याही डायरेक्शनला जाईल, प्रत्येक मॉलिक्युलची वेलोसिटी काय असते, डिफरंट. पण जो काही एक मॉलिक्युल आहे त्याची वेलोसिटी थ्रूआउट काय असते, कॉन्स्टंट असते. आता समजा हा एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युल बरोबर काय झालाय, कोलाइड व्हायला चालू, तर कसा गेला, हा स्ट्रेट लाईन मध्ये गेला. तर हा जो मॉलिक्युल आहे, हा मॉलिक्युल याच्याशी कोलाइड होत असताना या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला आपण फ्री पाथ असं म्हणतो. दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज अ फ्री पाथ. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, distance between two successive collision is called as free path. So between two successive collision, molecules travel in straight line with constant velocity. आता हा मॉलिक्यूल समजा, हा मॉलिक्यूल इथल्या मॉलिक्यूलशी कोलाइड होणार आहे, तर हा मॉलिक्यूल इथून इथे जाताना कसा जाणार, तो स्ट्रेट लाईन मध्ये जाणार. आणि त्याची वेलोसिटी त्यावेळी ड्यूरिंग कोलिजनची वेलोसिटी त्यावेळी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि हे जे काही डिस्टन्स असेल, डिस्टन्स नेहमी कसं असणार आहे, स्ट्रेट लाईन मध्ये कव्हर केलं असेल. एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलशी कोलाइड व्हायला चाललाय, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स नेहमी स्ट्रेट लाईन असतात. आणि त्यांनी ते जे काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, त्या डिस्टन्सला फ्री पाथ असं म्हणतात. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, सक्सेसिव्ह कोलिजन मधलं जे काही डिस्टन्स असते, त्या डिस्टन्सला आपण फ्री पाथ असं म्हणतो. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड एज अ फ्री पाथ. आलं लक्षात? ओके, आता अजून चौथे अझम्पशन्स बघा. टाइम टेकन फॉर collision is very small as compared to time required to cover free path. तर मी लिहित नाही, एक्सप्लेन करते तुम्हाला, पीडीएफ मध्ये लिहून देते. आता मी काय सांगितलं तुम्हाला, हा एक मॉलिक्यूल आहे, इथे दुसरा मॉलिक्यूल.
हा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलशी काय व्हायला जाणार आहे, कोलिजन करायचा. हा कोलिजन जर करायचं असेल कसं जाणार, नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये जाणार. इट मूव अलॉंग ए स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये जातो. त्या स्ट्रेट लाईन आपण काय म्हणतो, दिस स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज अ फ्री पाथ. त्या स्ट्रेट लाईनला काय म्हणतो आपण, फ्री पाथ. त्यावेळी त्याची जी काय वेलोसिटी असते, वेलोसिटी काय असते त्याची, कॉन्स्टंट असते. हा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलशी कोलाइड व्हायला चालला, जाताना तो नेहमी स्ट्रेट लाईन मध्ये जाणार. त्याची जी काय वेलोसिटी असते ती वेलोसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट. वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, स्ट्रेट लाईन मध्ये मूव होते. आता हा जो काही मॉलिक्यूल आहे यांचं जे काही कोलिजन होणार आहे, आता याला इथून इथपर्यंत जायला काहीतरी टाइम लागेल ना, त्याला आपण भारतात T1 म्हणतो. हा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलशी कोलाइड व्हायला लागलाय, तर तो एवढा डिस्टन्स कव्हर करेल. म्हणजे एक मॉलिक्यूल इथून इथपर्यंत चाललाय तो, तर त्याला तिथून इथपर्यंत त्याला काही ना काहीतरी टाइम लागेल. कशासाठी टाइम लागेल, तर ते जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, फ्री पाथ म्हणतो. म्हणजे फ्री पाथ हे डिस्टन्स कव्हर करायला त्याला काहीतरी टाइम लागेल. त्या टाइमला काय म्हणू आपण, T1 म्हणू. आता हा मॉलिक्यूल इथे आला, तर हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल इथे आल्यानंतर या मॉलिक्यूलचा आणि या मॉलिक्यूल दोन्ही मॉलिक्यूलचं काय झालं, कोलिजन झालं. मॉलिक्यूल इथं होता, इथून इथपर्यंत आला. आता इथून इथपर्यंत त्याला काहीतरी टाइम लागेल ना, इथं आला दोघांचं काय झालं, कोलिजन झालं. तर त्यांचं कोलिजन होताना, त्या दोन्ही मॉलिक्यूलचं कोलिजन होतानाचा टाइम काय धरूया आपण, T2 धरूया. तर त्या दोन्ही मॉलिक्यूलचं ड्यूरिंग कोलिजनचा टाइम किती आहे, T2 टाइम. मला सांगा T1 जास्त असेल का T2 जास्त असेल. T1 टाइम कुठला कळलं का, की मॉलिक्यूल कोलाइड होण्यासाठी जात असताना तो जो काय टाइम कव्हर करतोय, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर फ्री पाथ. म्हणजे इथून इथं जाणार ना, मग इथून इथं पण दोन्ही मॉलिक्यूल मध्ये डिस्टन्सला काय म्हणतो आपण, फ्री पाथ म्हणतो ना. मग हे जे फ्री पाथ डिस्टन्स कव्हर करायला टाइम किती लागला, T1 टाइम लागला. यस जय, व्हेरी गुड. हा टाइम काय लागला, T1 लागला. आणि नंतर इथे दोघांचं काय झालं, कोलिजन झालं. यस श्रेयस, व्हेरी गुड बेटा. इथं दोघांचं काय झालं, कोलिजन. कोलिजन होतानाचा टाइम किती आहे, T2 टाइम. तर तो जो मॉलिक्यूल याच्यावर कोलाइड व्हायला लागला त्याचा टाइम T1 आणि इथं दोघांचं कोलिजन झालं त्याचा टाइम T2. तर ते जे कोलिजनचं जे काय टाइम आहे, दिस कोलिजनचा टाइम या मीन फ्री म्हणजे फ्री पाथचं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम पेक्षा काय असतं, कमी असतं. ओके, टाइम टेकन फॉर कोलिजन, कोलिजनचा टाइम किती आहे, T2 घेतले ना. सो टाइम टेकन बाय कोलिजन इज व्हेरी स्मॉल. Time taken by collision is very small as compared to time required. कशासाठी time? Time required to cover free path. Time required to cover free path. लक्षात आले का assumptions बघा. तर हे जे काही 7-8 assumptions आहेत, या assumptions वर टोटल आपलं प्रेशरचं डेरिव्हेशन लक्षात डिपेंड आहे. आता हे फ्री पाथ कशाला म्हणायचं, मीन फ्री पाथ कशाला म्हणायचं, मीन वेलोसिटी काय, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी काय, हे सगळे कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आजच्या लक्षात आलं, आज फक्त मी आयडियल गॅसचे इक्वेशन आणि गॅस मॉलिक्यूलचे बिहेवियर कसं असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. हे डिलीटेड आहे, पण हे समजल्याशिवाय पुढचा टॉपिक समजणार नाही. गॅसच्या आपल्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला माहित नव्हत्या, इथे त्या क्लिअर झाल्या. आपल्याला एवढंच माहित होतं की इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असतो आणि ही ट्रान्सफर केली की रेडिएशनने पास केली जाते. पण गॅस मॉलिक्युल्स मध्ये, गॅसमध्ये जे काही नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स असतात, लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज अ गॅस मॉलिक्युल्स. गॅस मॉलिक्युल्स रिजिड असतात, परफेक्टली इलास्टिक असतात, स्फेरिकल शेप असतो आणि डायमीटर त्याचा व्हेरी व्हेरी स्मॉल असतो. तिसरी गोष्ट म्हणजे एकच गॅस घेतला तर त्या गॅस मध्ये जे काय मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्या मॉलिक्युल्सचा मास, साइज, शेप कसा असतो त्यांचा कॉन्स्टंट असतो. ऑफकोर्स कोलिजन असं नाही म्हणता येणार श्रवण. ओके ओम, व्हेरी गुड. की एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला कोलाइड व्हायला चाललाय, तर तो मॉलिक्युल आता रॅन्डम मोशन मध्ये असतात ना, कुठल्याही डायरेक्शनने मूव्ह होत असतात. मग ते कुठल्याही डायरेक्शनने मूव्ह व्हायला लागल्याने होत असताना त्यांचं आपसामध्ये कोलिजन होतं. एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलवर जातोय, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड एज अ फ्री पाथ. आणि
पुढचा जो आहे तो आपला कशाशी रिलेटेड झाला, रॅन्डम मोशनशी रिलेटेड. स्टेट इन रॅन्डम मोशन मध्ये असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी असल्यामुळे कुठल्याही डायरेक्शनला किती व्हेलॉसिटीने ते मूव्ह होऊ शकतात. मूव्ह होत असताना आपापसामध्ये त्यांचं काय होतं, मॉलिक्युलचं कोलिजन होतं. आजबरोबर ते ज्या कंटेनर मध्ये आपण गॅस घेतलाय त्या कंटेनरच्या वॉलशी पण त्यांचं कोलिजन होतं. दे कोलाइड्स विथ ईच अदर ऍज वेल एज दे कोलाइड्स विथ वॉल्स ऑफ कंटेनर. ओके. त्या एका कोलिजन मधलं जे डिस्टन्स आहे, एका कोलिजन मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण फ्री पाथ म्हणतो. तर त्या मॉलिक्युलला जे काही त्याने डिस्टन्स कव्हर करताना लागणारा जो काही टाइम आहे तो टाइम ऍक्च्युअली कोलिजन पेक्षा जास्त असतो. कोलिजनचा टाइम त्याचा कमी असतो. ओके गाइस, इज दॅट क्लिअर? सो उद्याच्या लेक्चरला आपण मीन वेलोसिटी, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी, मीन स्क्वेअर वेलोसिटी प्लस आयडियल गॅस आणि ओके चालेल का रोहन? चालेल. आयडियल गॅस आणि रिअल गॅस मध्ये डिफरन्स सांगते आणि हे बाकीचे कन्सेप्ट आपण उद्या क्लिअर करू. एनी डाउट इन टुडेज लेक्चर? यस.